अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा मित्रांनो, आपण आज बघणार आहोत. हे बघा मित्रांनो, आपल्या घरावरती जे संकट येत आहे मित्रांनो, आपल्याला जर असे वाटत असेल मित्रांनो आपल्या घरावरती संकट येऊ नये मित्रांनो, आपल्या घरामध्ये कोणतीही पैशाची समस्या सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ नये, आपली तिजोरी कधीही आपली तिजोरी भरलेली असावी, आपल्याला जर असं वाटत असेल मित्रांनो, तर आपल्याला काय करायचं आहे, हे 4 वस्तू आहे मित्रांनो, ते आपल्याला घरामध्ये आणायचे आहे. बघा मित्रांनो, ह्या शुभ वस्तू आहे मित्रांनो, आपल्याला या शुभ वस्तू ज्या आहे मित्रांनो घरी आणायच्या आहे, त्यामुळे आपल्या घरावरती संकट येणार नाही मित्रांनो. आणि काही वस्तू अशा आहे आपल्या घरामध्ये, काही शुभ वार्ता आपल्या कानावरती येईल मित्रांनो, शुभ बातम्या आपल्या कानावरती पडेल, आपल्याला पैशाचे संकट येणार, पैशाच्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या सुद्धा येणार नाही, आपल्या घरावरती काही संकट येणार नाही मित्रांनो. म्हणून या शुभ वस्तू अशा वस्तू आहे मित्रांनो, यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची बरकत राहील, पैसा आपल्याला कायमस्वरूपी आपल्याजवळ पैसा टिकेल मित्रांनो. म्हणून या शुभ वस्तू आपल्याला घरात आणायच्या आहे. बघा मित्रांनो, ह्या 4 वस्तू ज्या अशा आहेत मित्रांनो, आपण घरात ठेवल्याने खूप खूप शुभ आहे मित्रांनो, तिजोरी आपली पैशाने भरून जाईल मित्रांनो. बघूया ह्या कोणत्या वस्तू आहेत. बघा मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू घरात ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात मित्रांनो, पैसे घरात राहू लागतील मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे, पहिली वस्तू आहे मित्रांनो, घरामध्ये आपल्याला आपले विघ्नहर्ता गणपतींची मूर्ती आवश्यक आपल्याला घरात स्थापित करायची आहे. बघा मित्रांनो, भगवान गणेशाला अडथळे आवडत नाही मित्रांनो, भगवान गणेश जे आहे मित्रांनो त्यांना अडथळे आवडत नाही मित्रांनो, ते दूर करतात मित्रांनो. असे म्हटले आहे की तुमचे सर्व अडथळे गणपती बाप्पा दूर करतात, तुमच्या येणारे संकट ते दूर करतात. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे मित्रांनो, हे विघ्नहर्ता आहे, जे आपल्यावर विघ्न येतात, जे आपल्यावर संकट येतात मित्रांनो, जे आपल्यावर वाईट काळ येतो मित्रांनो, तो गणपती बाप्पा जे असे आहेत मित्रांनो ते दूर करतात. आपल्यावरती येणारे जे संकट आहे, वाईट काळ, वाईट वेळ मित्रांनो, संकट विघ्नहर्ता गणपती बाप्पा हे दूर करत असतात मित्रांनो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, गणपती आपण जेव्हा बसू मित्रांनो, म्हणजे गणपती आपण बसू घरामध्ये, गणपती बाप्पा आपण बसू तेव्हा आपल्याला 2 मूर्त्या आणायच्या आहे मित्रांनो. एक मूर्ती आपल्याला दोन्ही मूर्त्या आपण बसवतो तेव्हा दोन्ही मूर्त्या बसवायच्या आहे, आणि एक मूर्ती आपल्याला विसर्जित करायची आहे पाण्यामध्ये, आणि एक मूर्ती आपल्याला कायमस्वरूपी वर्षभर आपल्याला घरामध्ये ठेवायची आहे मित्रांनो. नाही तर मग आपण जर समजा गणपती आणायला विसरला असाल मित्रांनो, तर आपल्याला चतुर्थीच्या दिवशी एक गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये घेऊन यायची आहे. बघा मित्रांनो, त्यामुळे आपल्याला घरामध्ये ही गणपतीची मूर्ती आपल्याला कायमस्वरूपी स्थापित करायची आहे. बघा मित्रांनो, आणि इथे एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपण ही गणपती बाप्पांची विघ्नहर्त्यांची मूर्ती घरामध्ये स्थापित केली तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपण हे बघा स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे मित्रांनो. लाल कापड ठेवायचं आहे, तिला रोज स्वच्छ करायचं आहे त्या मूर्तीला मित्रांनो, आणि विधिवत तिची दररोज पूजा करायची आहे मित्रांनो. अंघोळ केल्यानंतर महिलांनी जर पूजा करत असेल तर सहज महिलांनी एकदम अंघोळ केल्यानंतरच आपल्या गणपतीच्या बाप्पांचे रूम जे देव्हारा आहे आपल्या मित्रांनो तेव्हाच तिथे जायचं आहे, आणि तिला साफ स्वच्छता करायची आहे, दररोज तिची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला दररोज प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा मोरया, माझ्या घरामध्ये कोणतेही संकट येऊ देऊ नको, माझ्या घरामध्ये कोणतेही अडथळे येऊ देऊ नको मित्रांनो. बघा आपले कामं कसे होतात, आपल्याला कोणतेही संकट येणार नाही मित्रांनो, आपल्या घरात वरती संकट येणारच नाही मित्रांनो, आपल्या दारातूनच संकट निघून जाईल मित्रांनो. आपण जर हे गणपती आपण येणाऱ्या चतुर्थीलाही आणले मित्रांनो, आपल्या याच्यामध्ये आपण देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली तरी चालेल मित्रांनो, पण येणाऱ्या चतुर्थीला आपण एवढं एक काम करायचं आहे. बघा मित्रांनो, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, वास्तुशास्त्रानुसार श्रीफळ म्हणजे नारळ मित्रांनो आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे. हे देखील खूप खूप शुभ आहे मित्रांनो. अख्खे नारळ आपल्याला घरामध्ये लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला वरती आपल्या
मेन गेटच्या वरती आपल्याला ठेवायचं आहे, नाही तर मेन गेटवर आपल्याला बांधायला जमत नसेल मित्रांनो. आपण मधल्या आपल्या हॉलमध्ये जरी वरती बांधून ठेवले तरी हे खूप खूप शुभ आहे मित्रांनो. आणि हे श्रीफळ खूप शुभ आहे, यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या दारावरती अशुभ बातम्या येणार नाही मित्रांनो. आपण म्हणतो ना अशुभ खबर मला आज ऐकायला मिळाली, आज मी अशुभ खबर अशुभ बातमी मी आज ऐकली आहे, अशुभ वार्ता माझ्या कानावरती आली आहे मित्रांनो. त्यामुळे हे अशुभ विचार, अशुभ बातम्या, अशुभ माहिती ही आपल्या कानावरती येणार नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, एक श्रीफळ म्हणजे एक नारळ आपल्याला आपल्या हॉलमध्ये बांधायचं आहे लाल कपड्यामध्ये ठेवून. आणि त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो, आपल्या आर्थिक समस्यापासून सुटका होईल मित्रांनो. आपली जी आर्थिक समस्या आहे त्याच्यापासून सुटका होईल आणि आपल्याला शुभ वार्ता आपल्या कानावर येईल मित्रांनो. असे केल्यानंतर घरात ठेवून आपल्याला आनंदमय आपले वातावरण घरामध्ये आनंदमय होईल मित्रांनो. ह्यानंतर आपल्याला वास्तुशास्त्रानुसार घरच्या मंदिरात शंख ठेवणे सुद्धा खूप शुभ आहे मित्रांनो. हे बघा, शंख ठेवल्यानंतर आपण जर एक आपल्या मंदिरामध्ये शंख भरून ठेवायचा आहे आणि ते शंखातील पाणी मित्रांनो सकाळ संध्याकाळ आपल्याला घरामध्ये आपल्या उमरट्यावरती मेन गेटवरती आपल्याला शिंपडायचं आहे. आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात येणार नाही, घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा प्रवेशसुद्धा करणार नाही मित्रांनो. त्यामुळे या पाण्याचा आपल्याला असा वापर करायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ शंखांचा आवाज आपल्याला शंख वाजवायचे आहे घरामध्ये, त्यामुळे सुद्धा नकारात्मकता ऊर्जा येणार नाही मित्रांनो. आणि हे बघा काय करायचं आहे, घरातील मंदिरात शंख ठेवणे खूप शुभ आहे मित्रांनो. वास्तु दोष सुद्धा दूर होईल आणि देवी देवता सुद्धा प्रसन्न राहील मित्रांनो. पैशाच्या संबंधित समस्या आहे आपल्याला त्या दूर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, घरात लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांचे चित्र मित्रांनो, यांचे फोटो, यांची मूर्ती सुद्धा, एखादी चित्र जरी असेल मित्रांनो तर आपण ह्या किचनमध्ये हे चित्र लावायचे आहे. देव्हारा समजा आपला देव्हारा आहे खाली आहे मित्रांनो, त्याच्यावरती जरी आपण न मूर्ती ठेवताना आपण जर देव्हाराच्या वरती यांचे चित्र जर आपण लावले मित्रांनो, लक्ष्मीचे आणि कुबेर भगवानांचे चित्र जर आपण घरामध्ये लावले मित्रांनो, तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कुबेर देवता आणि माता लक्ष्मी चित्र असले तर पैशाची कमतरता पडत नाही मित्रांनो. आपल्याला अशा घरामध्ये पैसे नेहमी पैशाची तिजोरी भरलेली असते मित्रांनो. कुटुंबाचे उत्पादन वाढतात आणि आर्थिक संकटे सुद्धा येत नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला हे काम आवश्यक करायचे आहे मित्रांनो. आपण केलेले नसेल तर आजच हे काम करा मित्रांनो. आपल्या घरामध्ये आपली तिजोरी पैशाने भरेल, आपल्या घरामध्ये संकट येणार नाही, आपल्या घरातील शुभ वार्ता आपल्या घरात येईल मित्रांनो. त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. आणि एक लाईक करा मित्रांनो, तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. एक लाईक करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.